Welcome to my channel. Subscribe to my channel. असे आहात मित्रांनो, बरं आहात ना? तर मित्रांनो, जय शिवराय, जय भवानी. मित्रांनो, आज आपण पहिला ब्लॉग चालू करणार आहे, कारण खूप दिवस झाले आपण यूट्यूबमध्ये काही व्हिडिओ वगैरे काही पोस्ट केला नाही. त्याच्याने आपलं रीच खूपच कमी झालं होतं. म्हणलं आज आहे तर आपल्या कामाच्या बाबतीत आपण ब्लॉग काढू. तर मित्रांनो, चला आपण आज पहिला ब्लॉग स्टार्ट करूया. बसलो होतो खाली आणि आपलं कुत्रं आलं. मोत्या आपल्या अंगावर खेळायला लागलं. तुम्ही बघू शकता. बघा हे आपलं कुत्रं, ते आपल्या अंगावर खेळते. आपण त्याला लाड करत होतो, म्हणून ते आपल्या अंगाशी उतरणा झाला. तर मित्रांनो, त्याला आपण जीव लावला तर ते मुक्या प्राणी आपल्याला शेवटपर्यंत साथ देतात. कारण असाच माझा एक कुत्रा होता मोत्या, ते एक्सपायर झाल्यानंतर आम्ही याला आणलं. तर आपले घरचे पण याला खूप जीव लावतात. मोत्या नावाने त्याचंच नाव याला ठेवलं. तर मित्रांनो, बघू शकता हे आपल्यासाठी आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. तर आपण काय करणार, आपल्याला कामाला यायचं तर आपण निघूया. आपण घेतले आपले बुटं घालणार आता पायात. चला घालूया. आपण बुटं घालून घेऊ. बुटं घेतली आपण घालून. बघू शकता आपण बुटं घालून घेतले. चला आपलं बघू शकता तुम्ही आपला डबा घेतला आपला आणि निघालो आपल्याला कामाच्या रस्त्याला. आपण चाललोय आता. बघू शकता तुम्ही डबा आणला आपला. डबा घेऊन आपण निघालो. जाऊन आता आपण बस स्टँडवरती बसणार आहे. आपला मित्र येणार आहे अभिजित, त्याचं वाट बघूया. बघू शकता आपण आपण बस स्टँडमध्ये काही वेळाने तो पण आपल्या इथं बैठकी चालू होत्या. आपण बैठकी ऐकल्या. काही वेळाने तो आपला भाऊ आला अभिजित. त्याच्या गाडीवर आपण बसून आता जाणार आहे कामाला. तर मित्रांनो, असंच तुम्ही सपोर्ट करा. सपोर्ट केल्याने आपलं पण रीच वाढलं तर आपण पुढं जाऊ शकतो. आणि तुमच्यासाठी मला माहिती आहे आपल्या व्हिडिओची क्वालिटी एवढी चांगली निघत नाही, त्याच्यासाठी आयफोन पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जितकं सपोर्ट करणार तेवढं आपण पुढे गेलो तर आपण आयफोन घेऊ शकतो. मित्रांनो म्हणत होता काय करतोय की मित्राला सांगितलं हा ब्लॉग करतो. तो म्हणलं माझं पण एक काढ. म्हणलं काही विषय नाही काढू. तर मित्रांनो, बघू शकता आपलं सगळं आपल्या खेडेगावात पूर्ण हिरवागार असतो. हिरवागार म्हणजे शेती वगैरे सगळं नाही का आपलं काय. तर मित्रांनो, आपल्या गावात खूप प्रमाणे जास्त गरीब म्हणजे शेतकरीच आहेत. कारण शेतकरी आहेत म्हणून आपण आहेत. धान्य ते पेरवतात, आपण खाऊ शकतो. तर मित्रांनो, बघू शकता आज सगळीकडे आपलं शेत. आणि हे बघू शकता एकदम प्रसन्नमय वातावरण, एकदम हिरवागार. आम्ही रोज जातो. मी म्हणलं याच्यावर पण आज एक व्हिडिओ काढून टाकूया. तर आपण जाता मस्त इथंच आपले रील्स पण इथंच काढत असतो. आपलं इंस्टाग्रामवरचं चॅनल आहे नागेश लोखंडे ऑफिशियल म्हणून. तर मित्रांनो, इंस्टाग्राममध्ये जाऊन सर्च करा नागेश लोखंडे ऑफिशियल. पहिलेच आपलं येईन, त्याला फॉलो करून टाका. तर मित्रांनो, बघू शकता आपला रस्ता आहे हा जुन्नरचा. तर मित्रांनो, मी एकदम प्रॉपरली म्हणजे जुन्नर तालुक्याचा. आपल्या गावाचं नाव आहे पांगरे माता. तर बघू शकता इथून पुढं गेल्यावरती आपल्याला एक शिवाजी महाराजांचं ते दिसेल. तर बघू शकता तुम्ही हे आपलं शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार आहे. इथं नारेगाव नाल्यावरती प्रवेशद्वार आहे. इथून आपलं 2-3 किलोमीटरवरती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर आपण चाललो आपल्या कामाच्या दिशेने. बघू शकता आपलं काम आलं. आपण इथं काम करतो HP पंप, श्री विघ्नर पेट्रोल पंप. तर मित्रांनो, बघू शकता आपण पोचलो. हे सगळं आपलं पेट्रोल पंपची जागा आहे. तर मित्रांनो, आपण चला जाऊया आतमध्ये, बघूया कोण कोण आले कोण कोण नाही. तर बघू शकता काका होते, पेट्रोल टाकत होते. म्हणलं याला पार्किंग कर. हे बघा आपली पार्किंगची जागा. घेतली आपली पिशवी आणि निघालो आपल्या रूममध्ये जाताच बघतो तर बाबा आलते. मला म्हणले आलास तू? म्हणलं आलो. आता काय म्हणून त्यांना माहीत होतं ना की आपण दाढ काढले म्हणून, त्याच्यामुळं आता म्हणलं आलो. बघू शकता आपण कपडे वगैरे घेतले, कपडे बदलले, पंपाचे कपडे घातले आणि तो आपला आहे अभिजित मागं. तो आता मी काय कपडे ठेवायला गेलो, तो आला कामऱ्यामध्ये तिकडे करत होता. म्हणलं आता काय विषय ना, चला. मी घेतलो आपला कॅमेरा, निघालो डिपा घ्यायला. घेतला आपला डिपा आणि घेतला पेस्ट घेतलं आणि चाललो आपलं बाहेर. म्हणलं आता चला डिपा घेऊया. डिपा दिला काकांसोबत. निघाले काका डिपा घ्या. आता त्याचं चालू होतं डिपा घेणं. म्हणलं डिपा झाल्यावरती त्यांना पेस्ट द्यायचं होतं ना, मग आपण दिला पेस्ट. एक टाकी झाली. दुसऱ्या टाकीवरती आलो आपण. दुसऱ्या टाकीचा पण काय वेळ आपल्या टोटल टाक्या 4 टाकी आहेत. एक पॉवरचा आहे, एक पेट्रोलचा आहे आणि 2 डिझेलचे आहेत. असे आपले 4 टाके आहेत. बघू शकता हा आपला पंप आहे HP पंप. तर मामा बोलले मीटर आतून राहुल नाही आला. राहुल आलाच. बघा शकता तुम्ही राहुल आला आहे. त्याचा स्वॅग वगैरे हात. म्हणला आता काय विषय नाही. त्याचा डिझेलचा पॉईंट होता. मग आपले डिपा चालू होते. मामा बोलले जा राहुल आपला मीटर काढ डिझेलवरती. मग तो गेला डिझेलवरती. म्हणलं मामा
मामा बोलले की काय करता, म्हणलं आता ब्लॉग करतो, आता काय म्हणू, आता तुमचं पण बघू आणि सोशल मीडियावरती व्हायरल करतो मला पण. त्यांचे चालू होते डिपा घेणं, मग त्यांचे सगळे आकडे वगैरे झाले काढून. डिपांची तर संख्या घेतली काढून. डिपाने आपल्याला कळते की किती स्टॉक अवेलेबल आहे, किती नाही, किती संपलं आहे, सगळं आपल्याला कळते. तर बघू शकता आपले लास्ट टाकी आहे आणि आपले 4 टाके आहेत टोटल. एक 22 KLचं आहे, 16चे आणि एक 9चं आहे. तर बघू शकता लास्ट टाकीचा आपण काढल्यावरती मामा बोलले जा तुझं मीटर काढ. मग निघालो आपण, आता जावं हात बी धुवायला. बघितलं तर तुम्ही आता आपण हात धुवून आपण आपलं मीटर काढूया. तर मित्रांनो असंच आपल्याला शेवटपर्यंत सपोर्ट करा, शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो असं तुम्ही सपोर्ट करा आपल्याला. बघू शकता आपण आलो आपलं मीटर काढायला. आपलं मीटर काढून घेणं पहिला आपल्याला ऑल नोझलचे पण मीटर काढून घेऊया. आपण ऑल नोझलचे मीटर काढून आम्हाला द्यायचे, कारण त्यांना हिसाब करायला लागते नाईटच्या पोरांचं. त्यांना दिलं आपलं मीटर काढून, म्हणलं आता आपण मीटर काढूया. बघूया आपण 1-2 मीटर होतं आपलं, 1-2 नोझलचं आपण घेतलं काढून. मग आपलं पहिलाच कस्टमरला तो बोला अरे दादा 180चं कर. म्हणलं करतो दादा, नका टेन्शन घेऊ. त्यांना दिलं टाकून. मग आपण बघूया आपण टाकून झाल्यावरती आपण दिलं नोझल ठेवून. म्हणलं आता राहुलचं काय बघू. राहुल कसलेल्या विचारामध्ये त्याचं आपण थोडं कॉमेडी करूया चला. मामा म्हणलं तुझे काय करतोय, मी म्हणलं ब्लॉग करतोय. म्हणलं अभिजितला अरे अभिजित तुझे पैसे घे. हा मित्रांनो, माझ्या मित्राने आजच ब्लॉगिंग चालू केली आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे. चांगला करणं आलं तरी पण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता मित्रांनो आपल्या मित्राने आपल्याला सपोर्ट केला. तुम्ही पण असंच सपोर्ट करत राहा, कारण आपलं यूट्यूबचं रीच वाढायला पाहिजे. बघू शकता मामा त्यांचं चालू होतं आपलं मीटरचं काढणं, काय आपलं हिसाब करणं. बघू शकता आपल्या पैसे बघू शकता आपलं स्माईल वगैरे. म्हणलं आता टाईमपास काय करता, मग चला आता जाऊया बाहेर गेलो तर बघितलं आपला विठ्ठल भाऊ आहे, काहीतरी विचारामध्ये पडलेला बिचारा. म्हणलं काय नको टेन्शन घेऊ आहे मी. म्हणलं आता सगळं बघितलं तुम्ही, कचरा गाडी आलती, कचरा गाडीत आपलं कचरा टाकून दिला. म्हणलं आता थांबूया इथं. तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण कामावरती आपल्याला फोन अलाउड नाही, आपण इथं स्टॉप करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.